आज बातमी भाजपच्या महाधिवेशनाची आहे, कारण या महाधिवेशनामध्ये अमित शहांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे। शरद पवार हे भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सरदार आहेत अशी टीकाच अमित शहांनी केली, तर उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे प्रमुख आहेत असा हल्लाबोल अमित शहांनी केला आहे। भ्रष्टाचार का सबसे बड़ा सरगना भारत की राजनीति में है तो शरद पवार है, इसमें मेरे मन में कोई कंफ्यूजन नहीं। आप क्या आरोप कर रहे हो हम पर? इस देश में कोई भी सरकार में भ्रष्टाचार को संस्थागत करने का काम, इंस्टीट्यूशनलाइज करने का काम अगर किसी ने किया तो शरद पवार आपने किया है। मैं डंके की चोट पर कह कर देता। औरंगजेब फैन क्लब कौन है? ठीक है, अघाड़ी वाले हैं। और उसका नेता कौन है? श्रीमान उद्धव ठाकरे औरंगजेब फैन क्लब के नेता बने। अपने आप को बाला साहब का वारिस कहने वाले उद्धव जी कसाब को बिरयानी खिलाने वाले लोगों के साथ बैठे हैं। डझन जे तुमच्याही चॅनलवर तुम्ही दाखवलेले आहेत, हे डर्टी डझनचे सगळे डर्टी डझन ज्याचा आरोप मी नाही केलेला, भारतीय जनता पक्षाने केलेला आहे त्या नेत्यांवर, ते नेते आज जे सरकार आज महाराष्ट्रात आहे, ज्याचे नेते अमित शहाजी आहेत, त्या सरकारमध्ये मंत्री आहेत। त्याच्यामुळे नक्की भ्रष्टाचारी कोण किंवा काय हे अमित शहाजींनीच देशाला सांगावं। आणि ज्यांच्यावर अमित शहाजींनी आजपर्यंत भ्रष्टाचार याचे आरोप केलेत त्यातले 90% लोक आज भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये मंत्री तरी आहेत किंवा पदाधिकारी आहेत। आता आधी आमच्याबरोबर अनेक वर्ष काम केलेले अशोक चव्हाणजी, तुम्ही जर फ्रेम बघितली तर त्या फ्रेममध्ये अमित शहांच्या मागे कोण बसलं होतं? अशोक चव्हाणजी। आणि अशोक चव्हाणजींच्याच वर किती भ्रष्टाचाराचे आरोप ह्याच भारतीय जनता पक्षाने केले? डर्टी डझनची लिस्ट काढा आणि अशी किती नेते मी तुम्हाला महाराष्ट्रातले सांगू ज्यांच्यावर देवेंद्रजींचीच लाईन होती ना, चक्की पिसिंग माझी नव्हती, देवेंद्रजींची होती। त्याच्यामुळे सगळा जो डेटा काढून तुम्हीच टॅली करा।